आंतरवालीहून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे. पैठण मार्गे शेवगाव, शेवगाव मार्गे पांढरी पुलावरून अहिल्यानगर, निप्ती चौकातून आळे फाट्याहून शिवनेरी गडावरती आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला. कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल. कंपाळाला पवित्र माती लावून आम्ही पुढे मार्गस्थ करणार आहेत. तिथून पुढे आता असा प्रॉब्लेम झालाय, आणखी डिक्लेअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार आहे की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलं होतं. शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते माळशेज घाट जो आहे आणि जुन्नर मधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं ते घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं 20 फुटावरचं सुद्धा, आणि खूप दरडी कोसळतात आणि 50-60 किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही, किंवा एखादी गाडी बिघडली एक तर मागचे सगळे लाखो गाड्या आपल्याला जाम होणार आहे. कारण तिला उचलून बाजूला ठेवू पोर म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला. लोटीत नेवा पंक्चर झाली गाडी तरी नाही, कोणाला चहा प्यावासा वाटला, नाश्ता करावा वाटलं तर वाटाने काहीच नाहीये. मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे. म्हणून काहींचं म्हणणं आहे आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचं आत्ताच्या मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही, 17 किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे, फक्त कल्याण कटतंय. तर आपण असं करूया की शिवनेरी गडाचा मुक्काम करून चाकणला जाऊ, राजगुरू मार्गे चाकण खेड मार्गे, आणि तिथून पुढे तळेगाववरून लोणावळा, वाशी, चेंबूर आणि आझाद मैदान. म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेज घाटातून कल्याणला जायला लागतं, कल्याणहून वाशीला जावं लागतं, आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कटतंय. चाकण मार्गे गेलं तर बरं आहे. तरी आता इथून गेल्यावर मी विचार करत, पण शक्यतो जर पोरांचे हाल होणार असले तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर, तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावं लागणार. आता नाटक करायचं नाही, पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. सरकारने, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही, गृहमंत्र्यांनी नाही, सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही. तुमच्यामुळं तुमचं तर कार्यक्रम होणारच होणार सरकारचा राज्यातल्या, पण तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा बट्टा लागणार आहे, त्यांचा बट्ट्याबोळ होणार आहे सगळा. कारण हे मराठी आहेत शेवटी. तुम्ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला, पुन्हा डबल त्या भानगडीत पडत काठी सुद्धा डावचायची नाही पोराला, काठी सुद्धा. जाऊ दे कोणाचं नका विचारतो साहेब, कसल्याला काय किंमत द्यायची, ज्याचं नावच माहित नाही त्याचा प्रश्न विचारायचा. राज्यामध्ये आज सुव्यवस्था आहे, गृहमंत्री तेच आहेत, त्यांच्याकडेच तो अधिकार आहे. राज्यातली सुव्यवस्था आहे का? नाही, त्याच्यावरती मी आता आज नाही बोलणार, पण आम्हाला मुंबईकडे निघताना एकाही पोराला आडवं पडायचं नाही. राज्यातलं पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही, पांदन रस्ता सुद्धा. मग बाकीचं तुम्ही तुमचं बघून घ्या, पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला. माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओव्हर काढली नाही पाहिजे कुठं. पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा बंद करायचं. आम्ही शांततेत येतोय आणि आम्ही सिद्ध करून दाखवलंय. मुंबईत जाऊन सुद्धा करोडो लोक गेलते, शांततेत गेले, शांततेत वापस आलेत. ही पहिली देशाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर मराठ्यांची जात अशी की शांततेत जाऊन शांततेत आली. आणि मी माझ्या समाजाला आव्हान केलंय, फक्त तुम्ही शांत यायचं, शांत यायचं. आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे, तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. काय गरज आहे दगड फेकीत जाळपोळीची, जेवपर्यंत त्याला धरून पोलिसात गाडीत फेकून द्यायचं, अजिबात नाही. पण नाटक जर केले तर ते सरकारला जळ जाणार. आम्ही शांततेत देणार आहेत, तुम्ही पुढून नाटक करायचं नाही. मला माझा समाज संपवायचा नाहीये, माझ्या समाजाला कोणी आडमुठं म्हणू नये, मला कोणी आडमुठं म्हणू नये, म्हणून आम्ही त्यांना 1.5 वर्षाचा वेळ दिलाय. इतका देशात कोणीही दिलेला आतापर्यंत नसणार आहे. त्याच्यामुळे आम्ही वेळ दिला तुम्हाला. आणि तिथं आम्हाला 2012च्या कायद्याच्या दुरुस्तीची आवश्यकता होती, कारण आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचंय. त्यामुळे ती झालेली प्रक्रिया बरोबर आहे. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना त्यांनी काढली, कारण आम्हाला 2012चा कायदा दुरुस्त करून ओबीसी आरक्षणात जायचंय. फक्त फसवणूक इथं झाली. 6 महिन्यात अंमलबजावणी करू म्हणली होती, ती केली नाही, ती फसवणूक. नाही, पुन्हा तेच सांगतो मी, तुम्ही लक्षात ठेवा की आमची मागणी होती ओबीसी आरक्षणाची. ओबीसी आरक्षणात जायचं म्हणलं 2012चा कायदा दुरुस्त करावा लागणार आहे. 1967 पासून ज्या वेळेस कायदे दुरुस्त करत आले, पोट जाती उपजाती घालताना, त्यावेळेस 2012 पर्यंत आले. आणि 2012ला आल्यावर आमचं आंदोलन सुरू झालं की आम्हाला ओबीसीतच पाहिजे. आता ओबीसीत पाहिजे म्हणल्यावर तेव्हा कायद्याला लॉक केलाय, ते कायदा तर आम्हाला दुरुस्त करून लॉक तोडून तर आज जावं लागेल. त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय वाटच नाहीये ओबीसी आरक्षण जायची. मराठ्यांनी जे 75 वर्षात होत नव्हतं ते मुंबईत जाऊन वाशीत एका दिवसात लॉक तोडलंय. ते जर ते टिकणार नाहीये, ते जर चुकीचं आहे सगळ्या सोयऱ्यांचं, तर मग छगन भुजबळ ते विरोध करून करतात, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करू नका.
ते जर टिकणार नाही ना मग विरोध कशाला करायचा. यांची सगळ्यांची 100-150 जणांची एक टोळी होती की सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी करायची नाही. त्याच्यावर हरकती मागितल्या तर कशाला हरकत दिल्या मग यांनी. ही कायदा टिकणार आहे कारण की विशेष मागास वर्ग, मागास प्रवर्ग, मागास वर्गांसाठी ज्या ज्या ओबीसीच्या जाती त्यांचे सगळ्याचे सोयरे जाणार आहेत, नुसते मराठीचे नाही. म्हणून तो कायदा टिकणार आहे आणि तो टिकतोय सुद्धा. तो कुठे जात नाही. मी त्यांनी केला देऊ. तिथं हायकोर्टाचे वकील होते, तिथं मराठ्यांचे अभ्यासक होते, आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक होते, घटनेचे अभ्यासक होते, आमचे सगळे समन्वयक तिथं होते. सगळ्यांनी ठरवलं हे बरोबर आहे का. आणि त्याच वेळेस मी 3:30-4 वाजता पाठ जाऊन सांगितलं की ओके टिकणार आहे. त्याच्यामुळे कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या, समाजाचा माझ्यावर विश्वास आहे, महासमाजावर.